नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येतेय. मुंबई वाराणसी एक्सप्रेस मनमाडला रोखण्यात आलेली आहे. या एक्सप्रेसमधला एसी बंद पडलाय आणि त्यामुळे प्रवासी संतप्त झालेले आहेत. त्यामुळे मनमाडमध्ये प्रवाशांनी ही एक्सप्रेस गाडी रोखलेली आहे. बब्बू शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. बब्बू, नेमका प्रकार काय घडलाय? ही गाडी 12 वाजता जेव्हा LTT वरून निघाली वाराणसीकडे तेव्हापासून त्यातला एसी कोच मधील कुलिंग बंद होता. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर कल्याणला ते दुरुस्त करण्यात येईल असं सांगण्यात आलं, पण तिथेही दुरुस्त करण्यात आलं नाही. त्यानंतर सांगण्यात आलं की इगतपुरीला दुरुस्त करू, पण तिथेही झालं नाही. आणि मग गाडी मनमाडला आल्यानंतर प्रवासी एकदम संतप्त झाले. एकीकडे प्रचंड उकाडा आहे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी, संतप्त प्रवाशांनी मग इथे 1 तास गाडी रोखून धरली होती. इथे दुरुस्त करण्यात आल्यानंतर आता 5 मिनिटापूर्वी गाडी वाराणसीकडे रवाना झाली. निश्चित बब्बू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. चारा छावण्या बंद करू नका, सरकारला 8 दिवसांचा कालावधी द्या, असं आवाहन शरद पवार यांनी बीडमधल्या चारा छावणी मालकांना केलं. त्याला प्रतिसाद देत चारा छावणी मालकांनी आपला निर्णय 8 दिवस पुढे ढकललाय. शरद पवार आज बीडच्या दुष्काळी दौऱ्यावरती होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. विदर्भातील शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा डॉन चित्रपटातला खैके पान बनारसवाला या गाण्यावरच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. राज्यात दुष्काळी स्थिती असताना मतदारसंघात फिरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सगळ्या नेत्यांना दिलेत. मात्र मंत्री महोदय कसे दुष्काळाच्या वेदना विसरून लग्न मंडपात गाण्यावरती ठेका धरत असल्याचं संजय राठोड यांच्या व्हिडिओवरून दिसून येतोय. विरोधकांनी याच्यावरून आता टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे राठोड यांच्या व्हिडिओची सध्या चांगली चर्चा सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात देखील शासनाच्या वतीनं 2 चारा छावण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. राधेश्याम महिला बचत गटाकडे ही छावणी चालवण्यासाठी देण्यात आली आहे. जनावरांना इथं ऊस, ओला चारा आणि दिवसाआड प्रति जनावर 1 किलो गोळी पेंड देण्यात येणार आहे. तर या छावणीची मुदत 30 जूनपर्यंत असून पाऊस वेळेवर पडला नाही तर मुदत वाढवण्यात येईल असं देखील चालकांकडून सांगण्यात आलंय. आजपासून सांगली जिल्ह्यात मंत्र्यांना बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही मंत्र्यांनी बिनकामाचे दुष्काळी दौरे करू नयेत असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसंच चारा छावणीत गाढवांचा, घोड्याचा, शेळी, मेंढी यांचा समावेश करावा या मागणीसाठी 21 तारखेला ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत. गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांना दिलेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने देखील आपले आमदार विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी धाडलेले आहेत. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यावरती 4 एकराच्या केळी बागेमध्ये चक्क जनावरं चारण्याची वेळ आली आहे. यंदा दुष्काळामुळे विहिरी, बोरने तळ गाठलेला आहे. लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळीची झाडं डोळ्यांदेखत सुकायला लागली आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललंय. कार्ला गावातील श्रीकृष्ण कारोळे असोत किंवा हिवरखेडचे विनोद रेखाते यांच्यावरती सध्या ही वेळ आली आहे. उस्मानाबादमधलं दुष्काळाचं संकट आता आणखी भीषण होतंय. पाणी टंचाईचे चटके ग्रामीण भागाबरोबरच आता शहराला देखील बसतायत. उस्मानाबाद शहराला आता तब्बल 12 ते 15 दिवसांनी पाणी मिळायला लागलंय. पाणी टंचाईने इथले नागरिक हैराण झाले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. 200 रुपये देऊन सध्या इथं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. भुसावळ तालुक्यातील शिंदी, खंडाळा, मोंढाळा यासह परिसरातील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. गावकरी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती जाऊन मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणतायत. यावर्षी पाण्याच्या पातळीत घट झाल्यानं तलाव, विहिरीच्या पाण्यानं तळ गाठलाय. यामुळे ग्रामस्थांना 15 दिवसाआड इथं पाणी पुरवठा केला जातोय. तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक
पाणी पुरवठा योजना तयार होऊन तब्बल 20 वर्ष झाली, मात्र तरीही या भागातली 23 गावं ही पाण्यापासून वंचित आहेत. 1998 साली नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा पाया रचला गेला, मात्र 20 वर्षांचा मोठा कालखंड पार पडून देखील 23 गावं आज तागायत पिण्याच्या पाण्यापासून देखील वंचित आहेत. 33 कोटींची कामं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत करण्यात आली आहेत. उन्हाची तीव्रता जशी वाढतीये तसं परभणी जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न देखील अधिक पेटत चाललाय. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तर आता तळ गाठलाय. जिल्ह्यातल्या 20 मध्यम आणि लघु धरण प्रकल्पातील पाणी मृत साठ्यापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे प्रकल्प असलेल्या परिसरात गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मोठी कसरत करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली आहे. वर्धा जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्यामुळे धरणांमध्ये जेमतेम जलसाठा शिल्लक राहिलाय. बहुतेक धरणं जंगलानं वेढलेली आहेत. पाण्यासाठी वन्यजीवांची मात्र वणवण कायम आहे. टेकड्यांवरती चारा नाही, अशा सगळ्या भकास वातावरणात पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकावं लागतंय. वर्धा जिल्ह्यातील जंगलात वनविभाग तसंच पीपल फॉर ॲनिमल्सच्या वतीनं टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं जंगलातल्या कृत्रिम पाणवठ्यात सध्या नियमित पाणी भरलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून चिखली शहराला कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यातच शहरवासियांचं शुद्ध पाणी पळवण्याचं काम सध्या कंत्राटदार करतात. गेल्या काही दिवसांपासून या नळधारकांना पाणी पुरवठा कमी होत आहे. त्याच्या तक्रारी पाणी पुरवठा सभापतींकडे करण्यात आलेल्या होत्या. या तक्रारीनंतर मोटार पंप लावून पाणी चोरत असल्याचा प्रकार इथं समोर आलाय. या पाणी चोर ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांकडून केली जाते. तिकडे जालना शहरात देखील पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनलाय. तर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात अनेक भागात तब्बल 1 ते 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात आलेला नाहीये. या प्रश्नावरून संतप्त महिलांनी आज मामा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील फक्त जालना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे त्रस्त होऊन नागरिकांना हे आंदोलन करावं लागलं. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी हे गाव आहे ते ओसाड गाव म्हणून नावारूपास येतंय. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा. जगावं तर कसं हा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब रोजगारासाठी आता गाव सोडतायत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात दुष्काळ, बेरोजगारी असल्यामुळे गावकऱ्यांना इथं संघर्ष करावा लागतोय. दुष्काळामुळे विदर्भातल्या फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. दुष्काळी परिस्थितीत देखील शेतकरी या बागा टिकवण्यासाठी कसाबसा प्रयत्न करतायत. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल, कळमेश्वर आणि नरखेड हे 3 तालुके राज्य सरकारनं दुष्काळी म्हणून जाहीर केले. इथल्या धरणांनी तळ गाठलाय. या सगळ्या शेतकऱ्यांना आता फक्त विहिरीच्या पाण्याचाच आधार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील होणार आहे. उस्मानाबाद शहरातील रसूलपुरा इथल्या नागरिकांनी पाणी टंचाईला कंटाळून नगरपालिकेसमोर 50 ते 60 नागरिकांनी ठिय्या मांडला. 15 ते 20 दिवसांनी इथं पाणी येतं, तेही 10 ते 15 मिनिटं. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागतीये. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असून पाणी प्रश्न मिटत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय. दुष्काळ आणि पाणी टंचाईचे चटके माणसांप्रमाणे वन्य प्राणी पक्ष्यांना देखील बसतायत. नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या पाण्याच्या शोधात एका मोराचा मृत्यू झालाय. पाण्याच्या शोधात असलेला हा मोर एका कोरड्या विहिरीत पडला. काही दिवसांपूर्वी चांदवडच्या दहिवड दिघवत या भागात देखील दुष्काळामुळे 40 मोरांचा मृत्यू झाला होता. त्यात ही घटना घडल्यानं पक्षीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होतीये. मोरांचे मृत्यू रोखण्यात मात्र वनविभागाला अपयश येतंय. दुष्काळानं होरपळत असलेल्या मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात एका शेतकरी वधूपित्यानं आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळ मुक्तीचा उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिलाय आणि त्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. भोकरदन तालुक्यातल्या पिंपरी तळेगावच्या कचरू पाटील शिंदे यांनी वृक्ष लागवडीसाठी मुलीच्या लग्नात जवळपास 500 झाडांचं वाटप केलंय. या उपक्रमाचं सध्या परिसरात कौतुक होतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल केलाय. मोदींच्या रडार या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी मोदींवरती जोरदार हल्लाबोल चढवला. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील राज यांनी सरकारला धारेवर धरलं. महाराष्ट्रातील मुलांना जर नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच राहणार नाही असंही राज ठाकरेंनी सुचवलंय.
दुष्काळाच्या मुद्द्यावरती बोलताना राज ठाकरे यांनी टँकर लॉबीवरून जोरदार निशाणा साधला. टँकर लॉबीचं राजकीय कनेक्शन कुणाचं आहे याचा शोध घेण्याचं आव्हान देखील त्यांनी केलं. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात सार्वजनिक पुरुष शौचालयाच्या छतावरती सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. कारंजा शहरातील कांगारपुरा भागातल्या सांडपाण्याच्या नाल्यांची तसंच सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छताच झालेली नाहीये. त्यामुळे या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते छगन वाघमारे यांनी थेट पुरुष शौचालयाच्या छतावरती जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बुलढाण्यात गणेश बोदडे या तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. हा तरुण एका भिकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी अटकेत होता. नुकतंच जामिनावरती सुटून तो बाहेर आला होता. आता त्याचाही खून करण्यात आलाय. गणेशचा मृतदेह सापडल्यामुळे सध्या शहरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील पैलपाडा शेतशिवारामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. हा मृतदेह अंदाजे 12 ते 15 दिवसांचा असावा. हा मृतदेह कुणाचा आहे याची अद्याप माहिती मिळू शकलेली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. भुसावळमध्ये घराचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचं मटेरियल आजूबाजूला पडून कचरा निर्माण झाल्याच्या वादातून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सचिन महाजन यांच्या घरी बांधकाम सुरू होतं. त्याचा त्रास शेजारी संतोष निकम यांना होत होता. त्यांनी सचिन यांच्यावरती त्यामुळे थेट चाकूनच हल्ला केला. सचिन यांना ते जखमी झाल्यामुळे सध्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची त्याच्याच आईवडिलांनी विष पाजून हत्या केलेली आहे. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या मनपाडळे इथं ही घटना घडली आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी आईवडील, मामा आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे शिवारामध्ये 250 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झालाय. मेंढ्यांच्या मृत्यूमुळे मेंढपाळाचं 11 लाखांचं नुकसान झालंय. मात्र मेंढ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये. वर्ध्यात आर्वी इथं भुसा भरलेला ट्रक जात असताना पूल खचल्यामुळे अपघात झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झालेत. यावेळी ट्रकच्या आजूबाजूला कुणी नसल्यानं जीवितहानी टळली. गावकऱ्यांच्या मदतीनं चालक आणि क्लीनर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. परभणी जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 93 कोटींची FRP रक्कम थकवलेली आहे. या प्रकरणी शेतकरी आणि कारखाना तसंच प्रशासनातला वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. FRP रकमेच्या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासन आणि कारखान्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, पण त्यावरती तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा आता इशारा दिला. तिवसा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं वर्धा धरणाचं पाणी वर्धा नदीला सोडण्यात यावं अशी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र पाणी सोडण्याच्या काही तास अगोदर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता लाडेकर यांनी हा निर्णय रद्द केला. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वर्ध्यातील रिंग रोडवरील साटोडा चौकामध्ये अचानक कार पेटली. मुंबईतील शर्मा हे यवतमाळमधून नागपूरला जात होते. दरम्यान कारला अचानक आग लागली आणि आग लागल्याचं लक्षात येताच गाडी थांबवून ते गाडी बाहेर पडले. आगीत गाडी मोठ्या प्रमाणात जळाली. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नाशिक शहरात आजपासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात येतेय. 26 पॉइंट्सवरती हे ड्राईव्ह सुरू करण्यात आलंय. 13 पोलीस ठाण्यातील 520 अधिकारी कर्मचारी सध्या यासाठी रस्त्यावरती उतरलेत. हेल्मेट वापरा नाहीतर कारवाईला सामोरं जा असा इशारा देणारं आवाहन आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.